नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक अतिशय शुभ दिवस. या दिवशी केलेले प्रत्येक चांगले कार्य, दान, खरेदी अक्षय म्हणजे कधीही न संपणारे फळ देते, असे आपले शास्त्र सांगते. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी फक्त माहिती नाही तर एक अत्यंत गंभीर आणि लक्षात ठेवण्यासारखी चेतावणी घेऊन आले आहे. आपण सर्वजण या दिवशी नवीन वस्तू घेतो, सोनं खरेदी करतो, आनंदाने सण साजरा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, शास्त्रामध्ये अशा गोष्टींचा उल्लेख आहे ज्या या दिवशी चुकूनही घरात आणू नयेत. जर अज्ञानाने किंवा छोट्याशा चुकीमुळे या वस्तू घरात आल्या तर महालक्ष्मी तुमच्या घरातून परत जाऊ शकते आणि घरात दारिद्र्य, कलह आणि अडचणी येऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती कधी कधी मोठं नुकसान करू शकते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे लिहून आपली माता लक्ष्मीवरची श्रद्धा व्यक्त करा. अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय राहते, म्हणजेच ती कधीच संपत नाही. पण शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या या दिवशी चुकूनही घरात आणू नये. जर तुम्ही एक छोट्या चुकीमुळे किंवा अज्ञानामुळे या गोष्टी विशिष्ट वस्तू घरात आणल्या तर मात्र साक्षात महालक्ष्मी तुमच्या उंबरठावरून परत फिरू शकते आणि घरात भयंकर दारिद्र्य येऊ शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 5 प्रभावी उपाय पाहणार आहोत, जे उपाय केल्यावर अगदी 24 तासाच्या आत तुमच्या घरातील वर्षानुवर्षाची इडापिडा, लागलेली नजरबाधा आणि गरिबीचे डोंगर कायमचे संपून जाईल. इतकंच नाही तर तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारा शत्रू सुद्धा तुमच्या समोर गुडघे टेकेल. हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक ऐका, कारण एक छोटीशी चूक तुमचं संपूर्ण वर्षाचं भाग्यावर पाणी फिरू शकते. अक्षय तृतीया म्हणजे असा दिवस ज्या दिवशी आपण नवीन वस्तू घेतो, सोनं खरेदी करतो आणि आनंदाने हा सण साजरा करतो. आपल्या सर्वांची धारणा आहे की आज आपण जे काही घरी आणू ते आपल्या भाग्यात वृद्धी करेल. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये आणि पौराणिक ग्रंथांमध्ये अशा 2 विशिष्ट वस्तूंचा उल्लेख आहे ज्या या पवित्र दिवशी चुकूनही घरात आणू नये. अनेकदा आपण डिस्काउंट आहे म्हणून विचार न करता वस्तू खरेदी करतो आणि घरात आणतो. पण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जर या 2 गोष्टी तुम्ही तुमच्या घरात आणल्या तर महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याऐवजी तुमच्या घरात अलक्ष्मीचा म्हणजेच दारिद्र्याचा प्रवेश होईल. आपण खूप मेहनत करतो, मग पैसा का टिकत नाही, घरात सतत आजारपण येतं. याचं उत्तर तुमच्या त्या एका चुकीच्या खरेदीमुळे असू शकतं. ही चूक तुमच्या आयुष्यातील आनंदाचा क्षय करू शकते. आता तुम्हाला वाटतं असेल की अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या इतक्या घातक ठरू शकतात. त्या कोणत्या वस्तू आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी आपण पाहूयात अक्षय तृतीयेच्या दिवशी करावयाचे अत्यंत प्रभावशाली चमत्कारिक उपाय, जे तुमच्या आयुष्याचं सोनं करतील. हे उपाय साधे वाटतील, पण त्यांची ताकद इतकी प्रचंड आहे की 24 तासात तुमच्या घरातील इडापिडा, नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूची बाधा मुळासहित उपटून फेकली जाईल. हे उपाय साधे वाटत असले तरी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांना सिद्धी प्राप्त होते. नंबर 1, पहिला उपाय तो म्हणजे मिठाचा आणि मिठाच्या पाण्याचा दिव्य तोडगा. जर तुम्हाला सतत असं वाटत असेल की तुमच्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे, घरातील माणसं सतत आजारी पडत आहेत किंवा तुमची चांगली चाललेली कामं शेवटच्या क्षणी विनाकारण थांबत आहेत, तर हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर सामुद्रिक मीठ म्हणजेच खडे मीठ टाका आणि त्याने स्नान करा. त्यामुळे तुमच्या शरीराची नकारात्मकता दूर होईल. त्यानंतर थोड्या पाण्यात मीठ मिसळून घराच्या मुख्य दरवाजावर ते पाणी शिंपडावे आणि ते पुसून घ्या. लक्षात ठेवा, मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम सर्वात मोठं माध्यम आहे. 24 तासाच्या आत तुम्हाला घरातील वातावरण हलकं आणि प्रसन्न वाटू लागेल. नंबर 2, दुसरा उपाय कलश आणि नाण्यांचा. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे स्थिर लक्ष्मीसाठी. अनेकांच्या घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, पाण्यासारखा खर्च होतो. अशा वेळी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर एक तांब्याचा कलश घ्या, त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरा आणि त्यामध्ये एक चांदीचे नाणे टाका. जर चांदीचे नाणे नसेल तर साधा कॉईन म्हणजेच 5 रुपयाचे नाणे टाकले तरी चालते. कलशाच्या तोंडावर आंब्याची 5 पाने ठेवा.
त्यावर नारळ ठेवून त्याची विधिवत पूजा करा. जसे आपण कलश पूजन करतो त्याप्रमाणे आंब्याची पाने आणि नारळ ठेवून त्या कलशावरती कुंकू आणि कुंकवाने स्वस्तिक काढून त्या कलशात तांदळाचे दाणे, हळद कुंकू आणि एखादे फूल त्या कलशात टाकून त्या कलशाची स्थापना तुमच्या देवघरात करा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे कलशातील पाणी त्या कलशातील फुलानेच संपूर्ण घरात ओम लक्ष्मी नमः म्हणून शिंपडा. हे अभिमंत्रित पाणी तुमच्या घरातून गरिबी आणि दारिद्र्याला कायमचे बाहेर काढेल आणि लक्ष्मीचा वास स्थिर करेल. नंबर 3 उपाय तिसरा, शत्रुबाधा आणि नजर दोष निवारणासाठी. आजच्या काळात गुप्त शत्रूंचा त्रास खूप वाढलेला आहे. जर तुम्हाला कोणी विनाकारण त्रास देत असेल किंवा तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक असतील, म्हणजे जसे तोंडावर तर खूप गोड गोड बोलतात पण आतून आपली प्रगती पाहून ते खूप जळत असतात, तर अशा लोकांसाठी तर हा उपाय अक्षय तृतीयेच्या रात्री 5 अखंड लवंगा ज्यांचे फूल तुटलेले नसावे त्या घ्या. एका कापुराच्या वडीसोबत जाळा. जेव्हा त्या लवंगा पूर्णपणे जळतील तेव्हा त्याची राख थंड झाल्यावर घराबाहेर मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला टाकून द्या. या उपायाने शत्रूची वाईट दृष्टी तुमच्या घरापर्यंत कधीच पोहोचणार नाही आणि त्याचे सर्व वार निष्फळ ठरतील. उपाय चौथा, पिंपळाच्या पानाचा सिद्ध चमत्कारिक उपाय. तिजोरीसाठी पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. अक्षय तृतीयेला पिंपळाचे एक ताजे पान घरी आणा. ते स्वच्छ धुवून त्यावर शेंदूर आणि गाईच्या तुपाने श्री लिहा. हे पान लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा आणि त्यानंतर तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसा ठेवता तिथे ठेवा. हा उपाय तुमची तिजोरी कधीच रिकामी होऊ देणार नाही. दर महिन्याला हे पान बदलून जुने पान वाहत्या पाण्यात विसर्जित करा. यामुळे पैशाची आवक अक्षय राहील. नंबर 5 पाचवा उपाय, अखंड दिवा आणि संकल्प इच्छापूर्तीसाठी. सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे अखंड दिवा. अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी गायीच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा, जो किमान त्या पूर्ण रात्रीसाठी अखंड तेवत राहील. दिव्यासमोर बसून शांत चित्ताने ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुमची जी काही अडकलेली इच्छा असेल, मग ती घराची असो, नोकरीची असो किंवा मुलांच्या करिअरची असो, ती मनापासून देवाकडे मागा. अक्षय तृतीयेला केलेला हा संकल्प आणि मागितलेली इच्छा कधीच रिकामी जात नाही. तुमची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, हे 5ही उपाय तुमचं आयुष्य बदलून टाकतील. आता पाहूयात त्या 2 भयंकर गोष्टी ज्या घरात तुमच्या कधीच नसायला हव्यात. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, म्हणजेच अक्षय तृतीया म्हणजे शुभ दिवस, पण शास्त्रानुसार या दिवशी चुकूनही प्लास्टिकच्या वस्तू आणि लोखंडी तीक्ष्ण हत्यारे जसे की कात्री, चाकू किंवा सुरी खरेदी करून घरात आणू नका. यामागचे कारण काय? प्लास्टिक हे पूर्णपणे कृत्रिम आहे आणि ज्योतिषशास्त्रात याला राहूचे प्रतीक मानले जाते. जर तुम्ही या पवित्र दिवशी राहूशी संबंधित वस्तू घरी आणल्या तर तुमच्या घरातील शुभ ऊर्जेला नाश होतो. तसेच लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तू या कलह आणि वादाचे प्रतीक आहेत. अक्षय तृतीयेला अशा वस्तू आणल्याने घरात विनाकारण भांडणे सुरू होतात, घरातील शांतता भंगते आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याऐवजी तुम्हाला शनी आणि राहूच्या कोपाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे तुमच्या कष्टाचा पैसा आजारपणात किंवा कोर्ट कचेरीत खर्च होऊ शकतो. त्यामुळे कितीही मोठा सेल असो किंवा कितीही गरज असो, या 2 गोष्टी टाळायच्याच आहेत. आपल्याला वाटतं की या गोष्टी क्षुल्लक आहेत. त्या गोष्टी आपण मार्केटमध्ये गेल्यावर संसार उपयोगी म्हणून या गोष्टी सहज खरेदी करतो. पण अशा वस्तू या शुभ मुहूर्तावर घरात आल्या तर घरात कटकटी सुरू होतात. पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून मोठे वाद होऊ लागतात. मुलांचे अभ्यासातले लक्ष उडते आणि उलट कर्जाचा डोंगर वाढू लागतो. कारण तुम्ही या मुहूर्तावर लक्ष्मीऐवजी राहूला म्हणजेच आणि वादाला आमंत्रण दिलं. तर मग राहूकारक गोष्टी ह्या कधीच आपल्या घरामध्ये खरेदी करून या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आणू नका. कारण आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्रांनी जे सांगितलं आहे त्यामागे खूप मोठं शास्त्र असतं. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त शुभ आणि मंगलकारक गोष्टीच खरेदी करून घरी आणा. सोने, चांदी किंवा छोट्या छोट्या जसे की धने, हळकुंड, खडे मीठ, माता लक्ष्मीला प्रिय अशा पिवळ्या कवड्या, श्रीयंत्र, कुबेरयंत्र यासारख्या वस्तू जर तुम्ही या दिवशी खरेदी करून घरी आणून त्यांची पूजा केली तर नक्कीच त्या दिवसापासून आपल्या घरामध्ये अक्षय संपत्ती प्राप्त होण्यास सुरुवात होते. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
जय महालक्ष्मी.